आज महाशिवरात्र म्हणून सकाळी लवकर उठून पटापट कामं केली. उपवास तर ठेवला नाही, पण रताळे आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरचा भात खायची भारी हौस. उपवास का नाही केला हे पण तुम्हाला पुढे कळलंच. तर मी सकाळी ही सकाळची कामे भराभर उरकतच होते की काहीतरी मध्येच येऊन टपकतं माझं पार्सल आलं होतं. मग मी पटकन खाली पार्सल घेण्यासाठी गेले. मी छान असा ड्रेस मागवला होता. मग ड्रेस घेऊन आल्यानंतर कधी एकदाचा खोलून बघते असं झालं होतं, पण पॅकिंग इतकी जबरदस्त केली होती की खोलतच नव्हती. मग मी हे काम मुलीवरती सोपवलं आणि किचनमध्ये गेले, कारण कुकरच्या शिट्ट्यावर शिट्ट्या होऊन भात थोडासा करपून गेला होता. किचनमधून बाहेर येऊसपर्यंत माझ्या मुलीने हे काम फत्ते करून ठेवले होते. ड्रेसला पूर्ण खोलून ठेवला होता. मग मी ड्रेस असा खोलून पूर्ण असं आलाय कसा तो बघितला. खरं तर मी 2 ड्रेस रिटर्न केल्यानंतर हा तिसऱ्या वेळेस ड्रेस थोडासा चांगला आला होता, म्हणजे त्यातली त्यात बरा होता. म्हटलं चला हा ड्रेस घालून बाहेरही जाऊन यावं. मग मी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघाले. त्याला ड्रेसही चांगल्याच मुहूर्तावरती आलेला आहे, घालून चला पडा बाहेर. की मी सांगितलं महाशिवरात्री आहे, पण मी उपवास केला नाही, कारण मला दवाखान्यामध्ये जायचं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं मला कुठलाही उपवास करायचा नाही. दवाखान्यात पोहोचल्यानंतर ही मोठी लाईन, बाहेरपासून आतमध्येपर्यंत लोकांची गर्दी. आत गेल्यानंतर आधी मी आपले रोग बरे करणाऱ्या धन्वंतरी देवीचे दर्शन घेतले. म्हटलं आता 1-2 तास तरी नक्की इथं बसायला लागणार आहे. चक्क कमालच झाली, 2 नंबरच्या नंतरच माझा नंबर आला. तसं मी कालच अपॉइंटमेंट घेतल्यामुळेही माझा लवकर नंबर आला असेल. पाठीमागे स्वामी समर्थही होतेच की. इवे काही असो, दवाखान्यातून सुटका मात्र लवकर झाली. मग रिक्षामध्ये बसून मस्त असं थंडगार नारळाचं पाणी पिलं आणि तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी समोरूनच फळं घेतली. कारण आमच्या घरामध्ये कोणीही आजारी असो, डॉक्टरांनी सांगितलेले रूल्स फॉलो करण्याची जिम्मेदारी मात्र माझ्या मिस्टरांची असते. एवढं आहे की आपण आजारी असो किंवा काहीही असो, घरातलं काम काही टळत नाही. आजारातून आले पण भाजी घ्यायला विसरले. कधी कसं होतं ना की भाजीला काही नसलं तर घरातील काहीतरी असं बनवलं ना की मुलांच्या आवडीचं बनून जातं. बटाटे टाकले कुकरमध्ये आणि वरून थोडं मीठ घातले. मीठ घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला छान चव येते. घेतल्या 2-3 शिट्ट्या करून आणि मस्त असा छान सुका बटाटा बनवला. आमच्या घरामध्ये 3ही वेळेस ही भाजी खायला दिली ना तरी सर्व आवडीने खातील, इतकी आमच्या घरात ही बटाट्याची भाजी खूप आवडते. तुम्ही म्हणाल बटाटा कमी आणि टोमॅटो जास्त दिसतो, हीच तर खासियत आहे ह्या भाजीची. 2 बटाटे असेल तर 4 टोमॅटो घाला आणि तेही मोठे मोठे. तुम्ही भाजी अशी करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमच्या घरात तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. मग 2 वाटी पीठ घेऊन मस्त असे फुलके बनवायला घेतले. आमच्या घरात अशा बटाट्याच्या भाजीबरोबर असे फुलके म्हटलं ना सर्व खूप आवडीने खातात, बोटच चाटत राहतात. मग अशी बटाट्याची भाजी आणि फुलके बनवले की मला लहानपणीचे दिवस आठवतात. मग मी मस्त असा फुलका घेते, छान असं तूप घेऊन त्याच्यावरती मस्त असं चपचपीत पूर्ण लावून घेते. मग त्यावर अशी छान बटाट्याची केलेली मस्त भाजी अशी ठेवून द्यायची. 2 रोल करायचे आणि रोल करून मस्त असं खायचं. लहानपण कधी मनातून जात नसतं, ते मात्र जपायचं आपल्या हातात असतं. हो. आज महाशिवरात्र म्हणून सकाळी लवकर उठून पटापट कामं केली. उपवास तर ठेवला नाही, पण रताळे आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरचा भात खायची भारी हौस. उपवास का नाही केला हे पण तुम्हाला पुढे कळलंच. तर मी सकाळी ही सकाळची कामे भराभर उरकतच होते की काहीतरी मध्येच येऊन टपकतं माझं पार्सल आलं होतं. मग मी पटकन खाली पार्सल घेण्यासाठी गेले. मी छान असा ड्रेस मागवला होता. मग ड्रेस घेऊन आल्यानंतर कधी एकदाचा खोलून बघते असं झालं होतं, पण पॅकिंग इतकी जबरदस्त केली होती की खोलतच नव्हती. मग मी हे काम मुलीवरती सोपवलं आणि किचनमध्ये गेले, कारण कुकरच्या शिट्ट्यावर शिट्ट्या होऊन भात थोडासा करपून गेला होता. किचनमधून बाहेर येऊसपर्यंत माझ्या मुलीने हे काम फत्ते करून ठेवले होते. ड्रेसला पूर्ण खोलून ठेवला होता. मग मी ड्रेस असा खोलून पूर्ण असं आलाय कसा तो बघितला. खरं तर मी 2 ड्रेस रिटर्न केल्यानंतर हा तिसऱ्या वेळेस ड्रेस थोडासा चांगला आला होता, म्हणजे त्यातली त्यात बरा होता. म्हटलं चला हा ड्रेस घालून बाहेरही जाऊन यावं. मग मी